श्रीराम समर्थ. पूर्वी आपण सगळेजण पर्वचा म्हणत असू. त्याच्यामध्ये पाढे, महिने, ऋतू, मराठी ऋतू, तिथी, नक्षत्र अशा अनेक गोष्टी आणि शिवाय छोटी स्तोत्र म्हणजे रामरक्षा, भीमरूपी, नवग्रह स्तोत्र अशी छोटी छोटी स्तोत्र असा जवळजवळ पाऊण एक तासाचा कार्यक्रम चालायचा आणि त्यामुळेच आपल्या पिढीचं पाठांतर झालं. तर त्या तिथी ज्या आपण बघत होतो त्या तिथींचं वैशिष्ट्य आपण आज बघायचं आहे. पहिली तिथी आहे ती प्रतिपदा. अहो, ही प्रत्येक महिन्यातील पहिली तिथी. आपल्याकडे शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला जास्त महत्त्व आहे. अहो, त्या दिवशी चंद्राचे पहिले दर्शन घडते आणि तेही अगदी थोडा वेळच असतं. प्रत्येक वाढणाऱ्या गोष्टीचं प्रतीक म्हणजे ही प्रतिपदा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी ब्रह्मदेवानी जग निर्माण केलं. सम्राट विक्रमादित्याने त्याच्या संवत्सराची सुरुवात सुद्धा याच दिवशी केली. हा चांद्र वर्षातला पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून होते. अहो, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिन. राजमुद्रेवरील लेख प्रतिपदेचे महत्त्व पटवून देतो. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसूनो एषा मुद्रा भद्राय राजते. अहो, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणाऱ्या सर्व विश्वाने वंदन केलेल्या सहाजीच्या मुलाची ही मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसते. अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना होते, अर्थात शारदीय नवरात्र. भारतभर जवळजवळ सर्व भागामध्ये हा साजरा होण्याचा महत्त्वाचा सण. कार्तिक शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी असते बलिप्रतिपदा. दीपावलीच्या 5 दिवसातील हा महत्त्वाचा दिवस. सुख, समृद्धी, भरभराट सर्व कल्याणासाठी या दिवसाचे महत्त्व जोडलेले आहे. असे अनेक दाखले या प्रतिपदेशी जोडलेले दिसतात. म्हणून आपल्या तिथी, आज मुलांना आपल्याला तिथी काय आहे हे माहितीच नाही. कॅलेंडरवर सुद्धा पंचांग बघता येत नाही, पण कॅलेंडरवरती सुद्धा या तिथी कळत नाहीत, समजल्या जात नाहीत. तर याचं आपण नक्कीच ध्यान लक्षात ठेवून हे आपल्या पुढच्या पिढीला आपण दिलं पाहिजे आणि त्यांनी ते ग्रहण केलं पाहिजे. श्रीराम समर्थ.